प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे आणि आपले सर्व नगरसेवक महायुतीचे ऑन ग्राउंड नालेसफाईवरती फिरत आहेत. तुम्ही बघू शकता महापौर देखील फिरत आहेत, उपमहापौर हे देखील फिरत आहेत. आम्ही स्वतः सर्व समितीचे अध्यक्ष, मी स्वतः देखील फिरायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये उद्या मुंबई अध्यक्ष आदरणीय अमित साटमजी आणि आपले दोन्ही पालकमंत्री आदरणीय आशिष शेलारजी आणि लोढाजींनी त्यात सहभागी व्हावं असं आम्ही त्यांना विनंती देखील केलेली आहे. यामध्ये अमित साटमजी सोबत आमचे प्रशासकीय अधिकारी असा आम्ही हा दौरा ठेवलेला आहे आणि पश्चिम उपनगरातून याची सुरुवात होईल. वांद्रे इथून थेट गोरेगावपर्यंत उद्या आमचा हा नालेसफाईचा पाहणी दौरा आम्ही आयोजित केलेला आहे. यामध्ये HWDचे चीफ इंजिनियर, डेप्युटी वेस्टर्न सबब, DMC, वॉर्ड ऑफिसर असे सर्व मान्यवर आणि मी स्वतः या दौऱ्यामध्ये माननीय अध्यक्षांसोबत जे जे स्थानिक प्रभाग समितीचे अध्यक्ष आहेत, आमच्या समितींचे अध्यक्ष आहेत, हे सर्व या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत. महापौर असतील तुमचे नेते पाहणी करतायत, मात्र दुसरीकडे आता उपमहापौर पण वेगळे करतात. त्यांनी तर आता जाहीररित्या नाराजी व्यक्त केली की मला कोणती माहिती दिली जात नाही, मला काही सांगितलं जात उघडपणे नाराजी तुमच्या विश्वासात घेऊन न घेता दौरे केले जाते. बघा, असं आहे की त्यांना माहिती दिली पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे आणि त्यांनी आमच्यासोबत यावं अशी आमची देखील इच्छा आहे. यात नेमकं काय घडलं आहे त्याची मी माहितीही घेईन, परंतु हे एक चांगलं आहे की जेवढे अधिक व्यक्ती फिरतील तेवढं अधिक मॉनिटरिंग चांगलं होईल. त्यांनी स्वतंत्रपणे फिरलं पाहिजे, महापौरांनी स्वतंत्रपणे फिरलं पाहिजे, आम्ही देखील स्वतंत्रपणे प्रत्येक वॉर्डामध्ये नगरसेवक फिरत आहेत, मी स्वतंत्रपणे फिरतो आहे. हे मान्य आहे मला की महापौर आणि उपमहापौरांनी एकत्र गेलं तर ते अधिक चांगलं दिसेल, पण त्याचबरोबर जेवढ्या अधिक ठिकाणी हे सगळं फिरतील तेवढं त्याचा अधिक उपयोग होईल आणि त्याचं मॉनिटरिंग अधिक चांगलं होईल असं देखील मला वाटतं. सर, दुसरं सध्या जे मुंबईच्या 3D डिजिटल ट्विन प्रकल्प मुंबईचा, माझ्याकडे अजून त्याची पूर्ण माहिती नाही आलेली, याच्यावर आज नाही कमेंट करतो. अकोल्यामध्ये जे मच्छीचं झालंय की मच्छी कापू नका, या संदर्भात आदेश शासनाने दिले होते का, पालिकेने दिले होते का, काय झालं? बघा, असं आहे की या प्रकरणाची मी पूर्ण माहिती घेतली. असं काहीही घडलेलं नाही, असे कोणीही आदेश दिलेले नाहीत. सहाय्यक आयुक्त मार्केट यांच्याशी माझी चर्चा झाली, अधिकाऱ्यांशी मी बोललो. या प्रकरणी असं कुठेही कोणीही पत्रक काढलेलं नाही किंवा कुणीही तसे आदेश देखील दिलेले नाही. मला असं वाटतं की जाणून बुजून एक चुकीच्या पद्धतीचा नॅरेटिव्ह पसरावा म्हणून हे सगळे सुरू असलेले प्रकार आहेत. तुम्ही बघू शकता आज सकाळी महापौर या स्वतः त्या जागेवरती गेल्या होत्या, तिथल्या मच्छीमार बांधवांशी त्यांची भेट झाली आणि तसं तिथे काहीच प्रकार नाही आहे ही गोष्ट आज स्पष्ट झालेली आहे. मला असं वाटतं जाणून बुजून हा नॅरेटिव्ह पसरवण्याचा हा खोटा प्रयत्न आहे. पण कोण अधिकारी आहे की त्याने अशा पद्धतीने मौखिक जरी बोलला असेल त्या अधिकाऱ्याचा शोध घेतला जाणार आहे का? कारण वॉर्ड ऑफिसर असतील किंवा बाजार समितीचे अध्यक्ष असतील किंवा अधिकारी असतील ते म्हणतात की आम्ही असं कोणाला बोललो नाहीये. महापालिकेचा कोणता अधिकारी असेल जो मौखिक स्वरूपात बोलला असेल याचा शोध घेतला जाणार आहे का? कुणीतरी म्हणतं आणि त्याच्यावर तुम्ही सगळे विश्वास ठेवता याचं मला आश्चर्य वाटतं. ज्यांना हे अधिकार आहेत आदेश देण्याचे त्यांच्यापैकी कुणालाच हा विषय देखील माहिती नाही आहे आणि कुणीतरी हा एक नॅरेटिव्ह पसरवतो रोज सकाळी बातमी देण्यासाठी. त्याच्यावरती आपण किती स्पष्टीकरण द्यायचं? जर सहाय्यक आयुक्त म्हणतात मला विषय माहिती नाही, आमच्याकडनं असं पत्रक कुठे गेलेलं नाही की आम्ही कोणाला बोललेलं नाही, जर त्या नाही म्हणतात म्हटल्यानंतर खालच्या स्तरावरती हा आदेश देणार कोण? हा चुकीचा नॅरेटिव्ह असा आहे की विषय राहिलेले नाही आहेत. नालेसफाईवरती पूर्ण प्रशासन कामाला लागलं आहे. आम्ही स्वतः रोज नालेसफाईच्या जागेंवरती भेटी देतोय. खाली विषय काय उरला नाही, मग काय करायचं? तर मग हे प्रकार सुरू होतात जे तुम्ही आज मला विचारताय. काल स्थायी समितीमध्ये मेकॅनिकल आणि इंजिनिअरिंग या दोन विभागाच्या
पाठीमागील गेल्या 4 वर्षापासूनची चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले स्टँडिंग कमिटीने. तर अजून काही विभाग या संदर्भात चौकशी होईल असं वाटतं? होईल हळूहळू तुमच्या लक्षात येईल की अनेक विभागांमध्ये प्रशासकीय काळामध्ये जे जे काही झालं आहे त्याच्या अगोदरही जे झालं आहे तेही आता हळूहळू आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू. काल फक्त 2च विषय तुमच्यासमोर मांडलेले आहेत आणि तुम्हाला आठवत असेल मी बजेटचं भाषण करत असताना MND विभागाचा उल्लेख देखील केला होता की या विभागात जे जे घडलं आहे त्याची चौकशी करा. मायनर रस्ते जे झालेले आहेत 2021-22 नंतर जी सुरू झाले त्याचं IIT मार्फत परीक्षण करून या रस्त्यांचा दर्जाची कामं ही उत्तमरित्या राखली गेलेली आहेत नाही आहेत याची चौकशी करा असं देखील मी सांगितलेलं आहे. हेही आपण लक्षात घ्या. त्यामुळे काल ही सुरुवात होती. हळूहळू या मधल्या काळात ज्या काही भानगडी झाल्यात गडबडी झाल्यात त्या लोकांसमोर आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू.